नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे डे 3 आणि आज आम्ही या हॉटेलमध्ये चेकआउट करतोय आणि आम्ही चाललो टेकडीला. मुन्नारवरून टेकडीला चाललो. ओह माय गॉड! नाश्ता करून आम्ही आता चाललोय. आज पोळी खातोय. तर काय म्हणतात त्याला? डोसा. सॉरी, माय अपोलॉजी. सॉरी. मित्रांनो, हे पोंग आले ना, ते मला घालवायचंय. बघू आता हवी भेटतो का केरलामध्ये. छान दिसते. एवढी सुंदर जर मी दिसत असलो मित्रांनो, बापरे, मजा आली असत. चला मग भेटू आपण. नाश्ता करून डायरेक्ट गाडी नाश्ता वगैरे करून आता आम्ही परत प्रस्थान करतोय टेकडीसाठी. तर टेकडीमध्ये काय काय आपण बघू आज. तर चला मग, ब्लॉग पूर्ण आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय. तर आता आम्ही आलोय टी प्लांटेशनच्या तिथे फोटो काढायला. आणि व्ह्यू बघा किती मस्त आहे. सरळ जाऊन लेफ्ट मारे, सरळ. इथे तिकीट्स घेतात. नॉर्मल फोटो काढले आमचे आणि आम्हाला इथे समजलं की DSLR मध्ये पण फोटो काढतात. ओके. तर मग ते शूट चालू आहे. ते फोटोशूट पण झाला. आता फोटोशूट झाल्यावर आता आम्ही चाललो त्याच्याकडनं कॅमेरामधून फोटो घेतो. 500 रुपीजला 14 फोटोज बोललेला, पण आम्ही ट्राय करतो सगळे फोटोज घ्यायचे आणि किती होतं ते बघतो. आणि आता आपण निघतो नेक्स्ट लोकेशनला. तर मित्रांनो, आलो आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला. वॉटरफॉल आहे. पावसाने लय हालत बेकार केली आहे, पण तरी पण आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त स्पॉट फिरायचा. आणि हा एक स्पॉट आहे वॉटरफॉलचा. मस्त आहे वॉटरफॉल. ॲक्च्युली सगळीकडे फॉग झाला आहे त्यामुळे काय दिसत नाही, पण ठीक आहे. हा बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी म्हटलं एक व्हिडिओ काढून जाऊ. साईडने तर दाखवलं, पण आता एक व्हिडिओ काढतो मस्त आणि पोस्ट करायला भेटेल. बाई काय नाही, व्हिडिओमध्ये टाकायला भेटेल. मित्रांनो, मी लई काळा दिसतोय मित्रांनो, काही पण सांगा. थंडी जाम आहे. बघा, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ झाले काढून. तेजूला म्हटलं गाडीतच थांब, कारण तिला थोडा खोकला चालू झाला आहे, सर्दी वगैरे. तर मी म्हटलं व्हिडिओ काढणार. व्हिडिओ काढलाय मस्त. गाडी पुढे लावली वाटतं. चला मग, हा व्ह्यू बघून आता आपण जाऊ नेक्स्ट स्पॉटला. चला. मित्रांनो, बाजार, केरळ बाजार. कौन सा एरिया है भैया? ये पुपारा गाइस. तो ये आहे पुपारा मार्केट. मित्रांनो, आलोय आता आम्ही. विघ्नेश्वर बाप्पाची मूर्ती आहे बघा. त्यामुळे तुम्हाला मी दाखवतो. तिकडे जाऊ. ये इकडं बघा, मस्त आहे मूर्ती, उंच एकदम. अरे ना मूर्ती. तर मित्रांनो, आता आलो आम्ही स्पाइस फॅक्टरीला. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मसाले, जसं मला तेजूने सांगितलं तसे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. आम्हाला गाईड देतील आता. आपण जाऊ, थोडा हॉल्ट आहे आपला आणि इथं मग आपण डायरेक्ट हॉटेलला जाणार. तर बघतो आम्ही काय काय स्पायसेस आहे. आम्ही चाललो आहे स्पाइसची जी झाडं आहेत स्पायसेसची, मग ती आम्हाला टूर भेटले आहेत मॅडम.
ती आम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सीता ये वाला आर्थराइटिस प्रॉब्लम मालूम है? जॉइंट पेन. हाँ जॉइंट पेन के लिए भी ये वाला यूज करते हैं. ये वाला पक होने के बाद अपना ओपन हो जाएगा. इसके अंदर से सीड निकल जाएगा. सीड निकाल के यहाँ पे मेडिसिन बनाते हैं. किडनी स्टोन है, गार्डा स्टोन है, यूटीआई प्रॉब्लम, का प्रॉब्लम के लिए भी ये वाला यूज करते हैं. अश्वगंधा हाँ पता है. वाला सारा न्यूरोलॉजिक प्रॉब्लम के लिए भी यूज करते हैं. के अंदर सीड है. ओके आतमध्ये सीड असते मित्रांनो. सीड दिखा नीचे गिरा आहे का? नीचे गिरा आहे ना. पूर्ण सगळे स्पायसेस आहेत म्हणजे कुठलं नाही कुठलं आयुर्वेदिक आहे. म्हणजे प्रत्येक प्लांटचं काही ना काही काम आहे. असं नाही की असेच लावले. प्रत्येक प्लांटचं काम आहे. हे सगळे ना त्यांच्याकडे एक पावडर फॉर्म मध्ये किंवा लिक्विड किंवा टॅबलेट फॉर्म मध्ये येतात. त्यानंतर हे बघा हे ऐसे आते बेटा. बनाना स्टोन बनाना हमारे अंदर से ऐसे भी स्टोन. ओके हाँ यहाँ पे च्यवनप्राश बनाने के लिए भी यूज करते हैं. ओके इसके साथ सारा फ्रूट्स नट्स मिला के च्यवनप्राश बनाते हैं. ओके ये कौन क्या है? इलायची. इलायची मित्रांनो बघून घ्या. इलायची कारण हमको लगा ये पेड़ को ऊपर लगते हैं. नहीं नहीं पेड़ में ऊपर नहीं. नीचे आता है क्या रूट पे? नीचे. अच्छा हे रुद्राक्षचं पेड़ आहे पंचमुखी. त्या फळांमधनं निघतो. जो के वजह से थोड़ा इम्प्रूवमेंट करने के लिए भी अच्छा होता है. यहाँ पे शैम्पू बनाते हैं. इसके साथ टिपिकल का फूल है और बायोटिक का लोग है और काही नवीन गोष्टी आहेत ना यार. तो रात को नींद नहीं है, नींद आने के लिए भी यूज करते हैं. इसी लोग ऐसे जोर जोर से करोटा करोटा के लिए भी ये वाला यूज करते हैं. ब्लॅक इलायची आणि कंपॅरेटिव्हली त्या इलायचीपेक्षा खूप मोठी असते. ओरिजिनल हनी केली. मित्रांनो हा बॉक्स दिसतोय का? हा बॉक्समध्ये हनी म्हणजे मधमाशा मग हनी तयार करतात तिथं. हे 2250चे शॉपिंग मसाल्यांमध्ये आणि शॅम्पूमध्ये चांगली आहे. तुम्ही घेऊ शकता. स्पायसेस खूप ओरिजिनल आहेत म्हणून महाग आहे. आणि जे लवंग वगैरे आपण नॉर्मली बाजारामध्ये घेतो ते डायरेक्टली ड्राय असतात. बट यांचे जर लवंग बघितले ना त्यांच्या ऑइलमध्ये ऑइल येत होतं. म्हणजे ओरिजिनल आणत होता ना रे. नको म्हटलं किती डांबीस. हां किती डांबीस माणसं आहे. तुम्हाला जर यायचं डांबीस आहे म्हणजे दुसऱ्यांच्या समोर फॉन्ट मारतो. अरे भाई मेरे को दुसऱ्याच्या आता चाहिए. तू त्यांना सांगतेस ती आघोरतो म्हणून. हो आता घोरतो तर घोरतो. मग तू पण छाता घेते तर घेते. चला तर आता मित्रांनो हॉटेलला चेक इन करू. जाम भूक लागली. चलो भाई निकलते. चला हॉटेलला जाऊ. बाय. हा आहे रूम. बेड आणि असं आहे. फुल एकदम लाकडाचं. गॅलरी ती आहे गॅलरी आणि बसायला 2 खुर्च्या. आणि हा आहे बाल्कनी व्यू. हे आहे ते व्यू. सगळं लाकडी सगळं लाकडी भारी आहे. मस्त फॅन. मला डबल किंग साईज बेड आहे. मला बाथरूम कन्फ्युजिंग नाही खूप. हॉटेल आहे तिकडे. रूम आहे आमचा मागे. मला दाखवला. तर आता आम्ही चाललो थोडं काहीतरी खायला कारण लागली आहे भूक जोराची. इकडे आहे का त्याचं रूम. तर आता त्यांना सांगितलं आम्ही येतोय जेवायला म्हणून. आता फ्रेश झालो. आता जेवतो आणि परत संध्याकाळचा प्लॅन आहे. कथकली ना. कथकलीचा प्लॅन आहे. कथकली आणि बोटिंग काय आज बंद आहे वाटतं. त्यामुळे बघू जर पॉसिबल झालं तर बघतो. आता जेवून घेतो. चला भेटू थोड्याच वेळा. बाय. स्पेशल आत बसूया. आलोय आम्ही दिवसभर फिरून नाश्ता करायला कारण रात्री जेवायचं आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं काहीतरी खातो. जेवलो नाही आहे.
आणि दिली आहे भजी, एक नंबर लागते भजी, आणि कॉफी विथ सॉस. कशी आहे तेजू? हा आहे व्ह्यू हॉटेलचा. भारी हॉटेल आहे, म्हणजे कालच्यापेक्षा अजून भारी आहे. कालचं होतं चांगलं नो डाऊट, पण हे अजून भारी आहे. इथे पूर्ण स्कल्पचर्ड म्हणतात ना, जसं लाकडात आहे, कलाकृती लाकडाची मराठीमध्ये. कलेक्टरची गाड्या, आपण कलेक्टरसारख्या याच्यात राहतो. हे आहे पायऱ्या पण बघा, स्टेप्स पण ना लाकडाच्या. इथे दाखवतो. लेफ्ट दगडी चाळ. आम्ही जाणार होतो ॲक्च्युली बोटिंग वगैरे करायला, तर बोटिंग बंद आहे, त्यामुळे वी हॅव चेंज आवर प्लॅन. तर आता आम्ही चाललो आहे एलिफंट गार्डन, आणि एलिफंट गार्डनवरनं आम्ही जाणार कथकली डान्स वगैरे ते शो बघायला. तर बने रहिए हमारे वीडियो पे, हम तुरंत मिलते हैं चेंज करने के बाद. बाय बाय. तो आता मैं एलिफंट राईडसाठी, पण एलिफंटचे तिकीट फुल आहे. तर हा आहे एलिफंट, त्याच्यावरनं राईड करणार. हे तिथे हे त्यांची राहायची जागा. हा जरा ओल्ड वाटतो ना. Welcome to Mudra Cultural Center. Today we are going to perform 2 types of Indian classical dances. First one is Mohiniyattam. Mohiniyattam is the most famous art form in Kerala. We are starting with Vande Mataram. मित्रांनो, आलेलं आहे आमचं जेवण, आणि तेजूने चालू पण केलं. तर चिकन खातो आहे आम्ही. फिश नाही खायचे आहे ते आम्हाला, कारण उद्या भेटणार आहे आम्हाला फिश. आज आम्ही फिश नाही खाणार. आम्ही चिकनवर आज टूट पड रे. तेजू टेस्ट करायला सांगेल कसं आहे जेवण. तर एवढं समोर, बाप रे किती तेजू आहे जेवण. नाही चिकन आहे. हे आहे सलाड, ही रुमाली रोटी, तिकडे आहे जिरा राईस, डाल, चिकन, आणि हे चिकन. चला तर मंडळींनो, हा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा ब्लॉग नक्कीच येत आहे, पार्ट 4. स्टे ट्यून. बाय बाय. कोकणचा एक ब्लॉगर साइनिंग ऑफ एज ऑफ नाउ. टेक केअर.